आणि भारत मात्र आपल्याच प्रतिभावंतांशी उद्धटपणे वागतो आणि त्यांच्याशी गैरवर्तन करतो. हे खूपच दुःखद आहे की स्वातंत्र्यानंतर इतका काळ उलटून गेला तरी आपण अजूनही अशा मूलभूत समस्यांचं निराकरण करू शकलेलो नाही आणि विद्यार्थ्यांना पेपर लीक, भ्रष्टाचार अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सतत सामोरं जावं लागतंय. हे देशासाठी चांगलं लक्षण नाहीये. यामुळे खूप घाबरलेले आणि खूपच कुटील तरुण निर्माण होतील. तुम्ही परीक्षा केंद्रावर गेला आहात, तुमचं कॉम्प्युटर चालत नाहीये, माऊस चालत नाहीये, तुमचं बायोमेट्रिक ठीक नव्हतं, तुम्हाला सेंटर एका भलत्याच ठिकाणी दिलं गेलं होतं, किंवा मग पेपर लीक झाला. पेपर लीक बद्दल तर काय बोलायलाच नको. आता तो माणूस आयुष्यात कधीही मेहनतीला आणि ज्ञानाला सन्मान देईल का? माझं नशीब योगायोगावर अवलंबून नाही, तर ते माझ्या आत्मसन्मानावर, माझ्या मेहनतीवर, माझ्या कष्टांवर ठरेल. पण मग पोटापाण्याची लढाई आम्हाला पुन्हा खाली मातीत खेचून आणते. प्रणाम आचार्यजी. माझा प्रश्न सध्याच्या SSC परीक्षेमधील अव्यवस्थेबाबत सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल आहे. हे खूपच दुःखद आहे की इतकी वर्ष, स्वातंत्र्यानंतर इतका काळ उलटून गेला तरी आपण अजूनही अशा मूलभूत समस्यांचं निराकरण करू शकलेलो नाही आणि विद्यार्थ्यांना पेपर लीक, भ्रष्टाचार अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सतत सामोरं जावं लागतंय. आणि दुसऱ्या बाजूला आपण स्वतःला एक सुसंस्कृत समाज आणि प्रगत राष्ट्र म्हणून घेण्याचा दावा करतो. तरीही आपण अशा समस्यांचं समाधान करू शकत नाही. तर यामागचं मूळ कारण? मूलभूत गोष्टी वगैरे ते सगळं नंतर येईल. तू पण पेपर दिला होता का यावेळेस? तुला यात इतकी रुची कशी? तुझे भाऊ बहीण मित्र मैत्रिणी यापैकी कोणी दिलाय का? हो, माझ्या काही ओळखीच्या लोकांनी आधी दिलेला आहे. दरवर्षी यात सरासरी 10 ते 20,000 जागा असतात. आणि प्रत्येक जागेसाठी 200 पेक्षा जास्त अर्जदार असतात. मी असंच कोणासोबत तरी बोलत होतो. अगदी काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. कोणाला तरी सांगत होतो की काही बाबतीत मला माझ्या शाळेचे आणि कॉलेजचे दिवस खूप आठवतात. कोणत्या बाबतीत? सर्व काही पारदर्शी होतं. मला माहित होतं की मी किती मार्कांचा पेपर सोडवला आहे आणि मला जवळपास तितकेच मार्क्स मिळत देखील होते. कारण तुम्हालाच प्रामाणिकपणे माहित आहे की एवढं सोडवलं आणि तेवढंच बरोबरही आलं. 98 मार्कांचा पेपर सोडवला तर 98 मिळतील, 95चा तर 95, 80चा तर 80. हे सगळं तुमच्यावर आहे. अभ्यासक्रम निश्चित होता. जगातील कोणत्याही निरुपयोगी आणि फालतू गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार नव्हत्या. ज्यांनी अभ्यासक्रम तयार केला होता, जे सिलेबस सेटर होते, ते खूप समजूतदार लोक होते. त्यांना माहीत होतं की एका बालकाला, एका किशोरवयीन मुलाला आणि नंतर एका तरुण होत जाणाऱ्या व्यक्तीला काय जाणून घेण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी अभ्यासक्रमात ठेवल्या होत्या आणि तो खरोखरच खूप चांगला होता. ICSE, त्यानंतर ISE आणि नंतर मी ज्या 2 कॉलेजमध्ये गेलो तिथं सुद्धा. मी 7वीत असताना 16 टेल्स फ्रॉम शेक्सपियर आलं होतं. 8वीपासून तर शेक्सपियरच वाचायला सुरुवात केली. 12वीपर्यंत सगळं अभ्यासक्रमात होतं. खूप छान वाटायचं तेव्हा. एकतर अभ्यासक्रम चांगला होता आणि त्यानंतर तुमचे नशीब तुमच्या तयारीनुसार ठरत होते. तुम्ही चांगला अभ्यास करा. तुम्ही जेवढा अभ्यास केला आहे, जितकं ज्ञान मिळवलं आहे, जितकं तुम्हाला समजतंय, त्यानुसारच तुम्हाला मार्क्स मिळतील आणि तुमची रँक ठरेल. मला हे खूप व्यवस्थित आणि सरळ वाटायचं. पण कॉलेजच्या 4 भिंतीबाहेर पडलो ना की ही नीटनेस संपली. आता असं थोडीच आहे की मी जे काही बोलतोय त्यानुसार लगेच कर्मफळ मिळतं. आता तर असं आहे की तुम्ही तुमचं कर्म करा
आणि कर्मफळाचा विषय तर सोडूनच दिलाय. आणि खरं तर जे कर्म आहे त्याच्या पात्रतेनुसार कर्मफळ नाहीच, पण हे सगळं नंतर झालं. हे तेव्हा झालं जेव्हा मी इतका सक्षम झालो होतो की मग मला कर्मफळाची चिंता करावी लागली नाही. पण जेव्हा तुम्ही तरुण असता, तुम्ही एक मुलगा किंवा एक लहान मुलगी असता, तेव्हा तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं की तुम्हाला दिसावं की जग एक न्यायाचे ठिकाण आहे, की जग एक न्यायप्रिय जागा आहे. म्हणून मी म्हणालो की मला जुने दिवस आठवतात. ते दिवस न्यायाचे होते. आत्तासारखे नाहीत. जसं की मी खूप चांगलं केलंय, खूप मेहनत घेतलीये, तरीही अडथळे येत आहेत आणि त्रास होतोय. आणि दुसऱ्या बाजूला बघितल्यावर दिसतं की असे लोक आहेत जे एकाहून एक नालायक गोष्टी करतायत, भ्रष्टाचार करतायत आणि तरीही वरच्या पातळीवर पोहोचले आहेत. आता परिस्थिती अशी आहे. पण आता मी हे सगळं सहन करू शकतो, कारण आता मी विद्यार्थी राहिलो नाहीये. आता मी एक मजबूत प्रौढ माणूस आहे, जो काहीही कर्मफळ मिळालं तरी आपलं काम करत राहू शकतो. पण तो जो लहान मुलगा किंवा मुलगी आहे, जर तुम्ही त्यांच्यासमोर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली की तुझ्या कष्टाला काहीच अर्थ नाही, सगळीकडे चलाखी, धूर्तता आणि योगायोगालाच महत्त्व आहे, तर तुम्ही सांगा त्यांचं काय होईल? मग प्रशांतसारखा कोणीही उभा राहू शकणार नाही. तो तयारी करत होता. कित्येक वर्षांपासून तयारी करत होता. कोणतीही परीक्षा असू शकते, SSC असू शकते, UPSC असू शकते किंवा नीट असू शकते. गेल्या वर्षी पण असंच झालं होतं ना. मेडिकलवाल्यांनी खूप आंदोलन केलं होतं. आणि जेवढेही राज्य प्रशासकीय सेवा आयोग आहेत त्यांच्यातही हे मधून घडतच असतं. आता एखाद्यानं एका खोलीत जाऊन 3 वर्षे 5 वर्षे तयारी केली आहे आणि त्याला कळलं की दुसरा कोणीतरी माणूस आहे ज्याने योगायोगानं किंवा चलाखीनं किंवा पेपर लीक केलेत आणि आता ते मिठाई खात बसलेत. आणि तुम्ही तयारी केली आहे, पण तुम्ही संपूर्ण प्रशासकीय भोंगळ कारभाराचे बळी ठरला आहात. तुमचं ॲडमिट कार्ड येत नाहीये, तुम्ही परीक्षा केंद्रावर गेला आहात, तुमचं कॉम्प्युटर चालत नाहीये, माऊस चालत नाहीये, तुमचं बायोमेट्रिक ठीक नव्हतं, तुम्हाला सेंटर एका भलत्याच ठिकाणी दिलं गेलं होतं. या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडत आहेत. किंवा मग पेपर लीक झाला. पेपर लीकबद्दल तर काय बोलायलाच नको. आणि पेपर लीक झाल्यावर किती लोक मजेत आहेत कोण जाणे. मग अशा वेळी मग तुमच्या मनात श्रमासाठी, योग्यतेसाठी, मेरिटसाठी, ज्ञानासाठी काय आदर उरेल? मग तुम्ही मेहनत का कराल? मग तुम्ही मेहनत का करायला जाल हे सांगा आधी. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही लहानपणीच किंवा त्याच्या तारुण्यातच हे शिकवून टाकलं की अरे बाबा, तुझ्या मेहनतीने काहीही होणार नाही. जर तुमच्या घरी पैसे असतील तर डोनेशनमधून तुमचं काम होईल किंवा चांगले कॉन्टॅक्ट तर पाहिजेत. ICSE मध्ये आमच्या अभ्यासक्रमात एक पुस्तक होतं, सोसराम जी की महिमा. एक गोष्ट होती त्यात हिंदीमध्ये, सोसराम जी की महिमा. एक तर तुमच्याकडे पैसे असावेत किंवा सोर्स असावा, म्हणजे काम होऊन जातं. नाहीतर मग वशिलेबाजी करावी लागते. तर मग आणि हे सर्व मानून चला की असं काहीच नाही. ह्या सर्व तर अशा गोष्टी आहेत ज्या व्यवस्थेच्या सिस्टमच्या बाहेरच्या आहेत. या व्यवस्थेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत की कोणीतरी ओळख वापरली, कोणीतरी पेपर लीक केला किंवा कोणाचं सिलेक्शन होत नव्हतं म्हणून डोनेशन देऊन त्याला मागून पुढे ढकललं. या गोष्टी सिस्टीमच्या बाहेरच्या आहेत. पण सिस्टीमच्या आत काय चाललंय? कोचिंग क्लासेस सरळ सरळ जाहिरात करतायत सक्सेससाठी शॉर्टकट्स, सक्सेससाठी ट्रिक्स. जर गणित शिकणारे विद्यार्थी मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका घेऊन फक्त शॉर्टकट्स शोधण्यात गुंतले असतील तर देशात आर्यभट्ट कसे जन्माला येतील? गेल्या 100 वर्षात आपण किती मोठे गणितज्ञ घडवले, कसे काय घडवणार? इथं जर कुणाला विचारलं, तो गणिताचा विद्यार्थी आहे, तर तो गणिताच्या नावाखाली बसून फक्त MCQ साठी शॉर्टकट ट्रिक्स शोधतोय. इथून गणितज्ञ तयार होणार आहेत का? आपली ही सगळी कुटुंब व्यवस्था, समाज आणि शिक्षण व्यवस्था मिळून राष्ट्राचा पायाच कमकुवत करत आहेत. माहिती आहे ना, आपण वारंवार रोमन साम्राज्याबद्दल बोलतो. आत्ताच मी शेक्सपियरचा उल्लेख केला तेव्हा ज्युलियस सीझरची गोष्ट आली. रोम रोम रोम, बापरे, किती मोठं होतं रोम.
रोमचं पतन कसं झालं होतं? रोमचं पतन फक्त बाह्य आक्रमकांमुळेच झालं नव्हतं. रोमच्या पतनामागे एक मोठं कारण होतं की रोममध्ये जी मेरिटोक्रेसी होती ती संपली होती. एखाद्याच्या क्षमतेच्या ऐवजी चलाखी, वशिलेबाजी आणि धूर्तता या गोष्टींना तिथं स्थान, प्रोत्साहन आणि सन्मान मिळायला लागला होता. त्यामुळे संपूर्ण रोम उद्ध्वस्त झालं. इतकं मोठं रोम संपलं. जिथं तुम्ही तुमच्या नव्या पिढीला हा संदेश देताय की ज्ञान काही फारसं महत्वाचं नाही. योग्यता, पात्रता, मेहनत यांना काही काडीची देखील किंमत नाही. तुम्ही कितीही मेहनत करा, पण सिस्टीमच अशी नाही की जी तुमच्या मेहनतीला सन्मान देईल. भले तुम्ही खूप मेहनत केली आहे, पण आम्ही तुम्हाला एंट्री पासच देणार नाही. आता तो माणूस आयुष्यात कधी मेहनतीला आणि ज्ञानाला आदर देईल का? पण तो आतून खूपच कटू होऊन जाईल आणि म्हणेल, आम्हीही कधी काळी खूप मेहनत केली होती, पण काहीच मिळत नाही मेहनतीने. सगळीकडे वशिलेबाजी चालते. शॉर्टकटनी सगळं होतं. हजारो लाखो रुपये देऊन कोचिंग घेतल्यावर होतं. कोचिंगवाले सांगतात यशाचे फॉर्म्युले, ट्रिक्स तिथून होतं. आणि अजून पैसा असेल तर पेपर फोडता पण येतो. पेपर फोडणारे, लीक करणारे बरेच एजंट सुद्धा फिरत असतात. एका शेतकऱ्याला कसं वाटत असेल जेव्हा त्याला कळतं की त्याचं पीक बाजारातील दलालांनी पूर्णपणे हडपले. त्याने भरपूर कष्ट केलं होतं आणि त्याचा फायदा दुसरा कोणीतरी लुटून घेऊन गेला. त्याला कसं वाटेल? असंच विद्यार्थ्यालाही वाटतं. जेव्हा तो पाहतो की शेतकऱ्याची तरी एकदाच एका वर्षाची मेहनत असते, एका हंगामाची मेहनत असते, पण विद्यार्थ्यांची तर भारतातली व्यवस्था बघितली तर 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष आणि UPSCचे गडी तर 10-10 वर्ष मेहनत घेतात. त्यांची इतक्या दिवसांची मेहनत असते. आणि मग त्या मेहनतीला कीड लागते. मी परत सांगतोय, माझ्या मनात याबद्दल नेहमी एक खात्री, एक सुरक्षिततेची भावना असायची की जर मी अभ्यास केला असेल तर माझ्या मेहनतीचे फळ मला नक्की मिळेल. त्यामुळे मला जर विचार करायचा असेल तर फक्त एवढाच की मी अजून कसा चांगला अभ्यास करू शकतो, माझ्या विषयात अजून खोलवर कसा शिरू शकतो. माझं लक्ष ह्याच गोष्टीकडे असायचं. माझं लक्ष ह्यावर नसायचं की मी अभ्यास केलाय, पण यावेळी मार्किंग स्कीम कशी आहे, परीक्षक लिनियंट मार्किंग करेल का टफ मार्किंग करेल. मी या बाबतीत स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझी शाळा आणि नंतर देशातील ज्या संस्थांमध्ये मी शिक्षण घेतलं त्या अशा होत्या की मला कधी हा विचार करावा लागला नाही की मी प्रवेश परीक्षेत इतक्या मार्कांचा पेपर सोडवला आहे तर मला किती मार्क्स मिळतील. मी जितका पेपर सोडवत असे तितकेच मार्क्स मला मिळत होते, ना कमी ना जास्त. खराब सोडवलं असेल तर मार्क्स पण तसेच मिळतील आणि व्यवस्थित लिहिलं असेल तर चांगलंच होईल. त्यामुळे आतून एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते. तो आतून एक मोठा मजबूत आधार बनतो. तो आधार काय असतो की माझं नशीब योगायोगावर अवलंबून नाही, तर ते माझ्या आत्मसन्मानावर, माझ्या मेहनतीवर, माझ्या कष्टांवर ठरेल. हाच आधार आतमध्ये तयार होतो. या उलट दुसऱ्या बाजूला एकदा का जर तुमच्या मनात ही धारणा बसवली समाजाने, व्यवस्थेने, सरकारने आणि एकूणच वातावरणाने की बाळा तू तर राम भरोसे आहेस, तुम्ही लाटांचे तडाखे खाणारे गवताचे पाते आहात आणि तुम्ही तुटलेलं पान आहात, हवा तुम्हाला इकडून तिकडे उडवत आहे. त्यामुळे त्यानंतर माणूस आतून खूप असुरक्षित होतो. तो म्हणतो माझं काय होईल माहीत नाही, कारण मी कितीही मेहनत केली तरी निकाल काहीतरी वेगळाच लागेल. माहीत नाही माझं काय होईल. एकतर आधीच एका जागेसाठी 200 ते 250 लोक स्पर्धेत आहेत आणि त्यातही माझी निवड किंवा माझा निकाल माझ्या मेहनतीवर ठरत नाहीये. त्यामुळे आतून एक प्रचंड असुरक्षितता येते, खूपच मोठी. आणि तीच असुरक्षितता आपल्याला भारतात सरकारी नोकरीची जी क्रेज आहे त्यात दिसते. आता गोष्ट लक्षात आली का? जेव्हा आतून असुरक्षित वाटायला लागतं तेव्हा बाहेर काय शोधाल? सुरक्षितता.
मग तुम्ही म्हणता, मला अशी एखादी नोकरी मिळाली पाहिजे जिथे नियमच असे असतील की मला काढून टाकणं शक्य नाही किंवा काढणं खूप कठीण होईल. जिथे फक्त सध्या पगार मिळणार नाही तर पुढे पेन्शनही मिळेल आणि बाकी सगळ्या गोष्टी, PF, ग्रॅच्युइटी, हेल्थ बेनिफिट्स, हे सगळं रिटायरमेंट नंतरही चालू राहील. तुम्ही कधी विचार केला आहे का की भारतात आणि इतर काही विकसनशील देशांमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी इतकी मारामार का असते की काही हजार जागांसाठी 30-30, 40-40 लाख लोक अर्ज करतात? तुम्ही विचार केला आहे का? कारण आपण आपल्या मुलांना आणि तरुणांना आतून असुरक्षित बनवून टाकलंय. आपण प्रत्येक वेळी हेच करतो. शाळांमध्ये कॉपी केली जाते, भाऊबंदकी चालते, नेपोटिझम, कोणाला तरी सहज प्रवेश मिळतो तर कोणाला तरी वेगळ्या पद्धतीने, खूप साऱ्या चुकीच्या मार्गांनी. मार्क्स विकत घेता येतात, शिक्षक विकत घेता येतात, संपूर्ण व्यवस्था विकत घेता येते. हे सर्व पाहून आपला तरुण वर्ग, युवक युवती आतून खूप असुरक्षित होतात. ते म्हणतात काहीही होऊ शकतं आणि आपण काहीच नाही आहोत. आपण तर असेच 18, 20, 25 वर्षांचे आहोत. जगात मोठ्या मोठ्या शक्ती आहेत आणि त्या शक्ती आपल्याला बाहुल्यांप्रमाणे नाचवतात. त्यामुळे आत एक मोठी भीती बसते. मग याच भीतीमुळे माणूस सुरक्षिततेची मागणी करतो. त्याला ती सुरक्षितता हवी असते की मलाही नोकरी मिळावी. त्या सुरक्षिततेसाठी माणूस 10-10, 12-12 वर्ष याच नोकऱ्या मिळवण्याच्या प्रयत्नात गुंतलेला असतो. मात्र मनातील भीती तुम्ही कोणतीही नोकरी मिळवली तरीही संपणार नाही. मनातील भीती दूर करण्याचे मार्ग वेगळे असतात. पण एक गोष्ट समजून घ्या की प्रत्येकजण फक्त सुरक्षिततेच्या मागे धावत असल्यामुळे देशात कोणतीही सर्जनशीलता शिल्लक राहत नाही. घाबरलेलं मन कधीच सर्जनशील किंवा क्रिएटिव्ह होऊ शकत नाही. जो माणूस अजून हेच ठरवू शकत नाही की जीवनाच्या मूलभूत गोष्टी न्यायसंगत आहेत की नाहीत, व्यवस्थित आहेत की नाहीत, तो त्याच मूलभूत गोष्टींच्या जुळवाजुळवीत अडकून राहील. तो कधीच कोणताही उच्च विचार करू शकणार नाही. माझ्याकडेही लोकांचे संदेश येतात. ते म्हणतात, तुम्ही ज्या गोष्टी सांगता त्या खूप चांगल्या आहेत, खूप उच्च आहेत, पण जर आमच्या जागेची, घराची, गल्लीतील, देशाची जी व्यवस्था आहे ती अजून आमच्या पोटापाण्याची सोयच करू शकत नाही, तर आम्ही तरी काय करावं? तर आम्ही तुमच्या गोष्टी ऐकतो आणि पूर्णपणे आकाशात जाऊन पोहोचतो. पण मग पोटापाण्याची लढाई आम्हाला पुन्हा खाली मातीत खेचून आणते आणि मी त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. भाकरी मिळवणं इतकी मोठी गोष्ट नाहीये. जर व्यवस्था सिस्टीम अशी असती की त्यात हे नक्की आहे की तुम्ही जितकं काम कराल तितकं तुम्हाला नक्की मिळेल. ते जे निश्चित नाहीये ना, ही जी अनिश्चितता, अनसर्टन्टी निर्माण केली जाते, ती खूप घातक असते. खूप घातक आहे. समजते का? आणि मग यातून 2 वर्ग तयार होतात. एक म्हणजे ज्यांना काहीतरी मिळाले ते हॅव्ज होतात, म्हणजेच विशेषाधिकार असलेला वर्ग. आणि दुसरे म्हणजे जे 99.9% लोक आहेत, ज्यांना काहीच मिळालेलं नाही, ते हॅव नॉट्स होतात. हे वरचे लोक खालच्यांचं शोषण करतात. जरी आपण त्यांना म्हणतो की ते प्रशासकीय सेवेत आहेत, पण खरं तर ते सेवा करत नाहीत. उलट ते तिथे बसून शासक बनतात. म्हणायला तर सेवाच आहे, पण तिथे सेवा कोण करत आहे? ते तर राज्य करतायत. आणि जे खालचे लोक आहेत ते आयुष्यभर एका मोठ्या कडवटपणात जगतात. आणि हेच लोक मग आपल्या मुलांना सांगतात की तुलाही वर पोहोचायचं आहे. चल, तू मेहनत कर, तू जोर लाव, तू जोर लाव. एक चांगला समाज, एक चांगलं राष्ट्र आणि मग एक चांगलं विश्व. हे आपल्या लोकांना हा विश्वास देऊनच घडवलं जाऊ शकतं की तुमच्या योग्यतेचा सन्मान केला जाईल आणि तुमच्या मेहनतीला मूल्य मिळेल. त्यांना स्पष्टपणे सांगितले जाते, बघा, मेहनत करा. मेहनत कराल तर तुम्ही जितकी मेहनत केली आहे त्याचे फळ तुम्हाला मिळेल, आणि जर मेहनत केली नाही तर काहीच मिळणार नाही. आणि एका अधोगतीकडे जाणाऱ्या समाजाचे लक्षण असे असते की ज्यांनी काहीच केलेलं नसतं त्यांनाही खूप काही मिळतं
आणि ज्यांनी खूप काही केलेलं असतं त्यांना अनेकदा काहीच मिळत नाही किंवा कधीकधी फक्त सामान्य दर्जाचं काहीतरी मिळतं. मी एकदा वाचलं होतं. बोर्डाच्या परीक्षेत ज्या काही उत्तरपत्रिका यायच्या तर त्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम त्यांच्याकडे दिलं गेलं होतं. आणि ज्या बोर्ड परीक्षा असतात त्यांच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांना प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी काही रुपये मिळतात. त्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या जास्त उत्तरपत्रिका तपासा आणि मोकळं व्हा, कारण पैसे तर तेवढेच मिळणार आहेत. मग एकाच उत्तरपत्रिकेवर जास्त वेळ का घालवायचा? त्यामुळे ते उत्तरपत्रिका घरी घेऊन जायचे आणि घरातल्या एखाद्या लहान मुलाला त्या द्यायचे आणि त्याला सांगितलं जायचं की सर्वांना 55 ते 75च्या दरम्यान मार्क्स देत जा. म्हणजे बहुतेक करून सर्वांना 60-65 च्या आसपास सरासरी मार्क्स देत जा. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही हे काय करत आहात, तेव्हा ते म्हणाले, काही नाही. एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मिळणारे पैसे तेवढेच असतात जे काही त्यांचे बोर्ड देत असतील. जर एखाद्याला 50 मार्क्स मिळायला हवे होते आणि त्याला 70 दिले तर त्याला वाटेल की लिनियंट मार्किंग झाली आहे. आणि जर एखाद्याला 70 मिळायला हवे होते आणि त्याला 50 दिले तर त्याला वाटेल की कडक मार्किंग झाली आहे. आम्ही तर पकडले जाणार नाही. आणि अशा प्रकारे त्यांच्या घरातला छोटूच पटापट सगळ्या उत्तरपत्रिका तपासून टाकायचा. आता इथे विद्यार्थ्याला काय वाटेल की त्याचं नशीब त्याच्या प्रामाणिकपणावर आणि त्याच्या मेहनतीवर अवलंबून आहे. कोणीतरी 2-3 वर्ष तयारी केली, तो एक्झाम द्यायला गेला आणि तुम्ही त्याला एंट्रन्स द्यायला नकार देत आहात. कारण काय? त्याचा अंगठा जो तुम्ही बायोमेट्रिकसाठी वापरता तो मॅच होत नाहीये. तुमच्या एका चुकीमुळे तुम्ही त्याचे आयुष्य खराब केले. आता तो माणूस आयुष्यभर कोणत्याही व्यवस्थेवर विश्वास ठेवू शकेल का? बोला. आज आपण ज्या अमेरिकेला ओळखतो तो जगभरात प्रत्येक बाबतीत एक अग्रणी देश आहे. मग तो सामरिक असो किंवा आर्थिक असो, कलेच्या बाबतीत ही तोच पुढं आहे. ज्ञानाच्या क्षेत्रातही तोच आघाडीवर आहे. जगातील पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये किती अमेरिकन आहेत ते एकदा पाहून घ्या. संस्कृतीमध्येही अमेरिका आघाडीवर आहे. जगभरातील संस्कृतीवर हॉलिवूडचा प्रभाव दिसतो. खेळांमध्येही तोच आघाडीवर आहे. बघा ना, जवळपास 50% विम्बल्डन टायटल्स अमेरिकन खेळाडूंनी जिंकले आहेत आणि बाकीच्या ग्रँड स्लॅममध्येही तशीच काहीशी स्थिती आहे. ऑलिम्पिकमध्येही अमेरिका नेहमी पहिल्या क्रमांकावर असतो. यामागचं कारण काय आहे? कारण आहे मेरिटोक्रेसी. अमेरिका जगभरातल्या प्रतिभावंतांना आपल्याकडे आमंत्रित करतो आणि त्यांचे यथोचित सन्मान करतो. आणि भारत मात्र आपल्याच प्रतिभावंतांशी उद्धटपणे वागतो आणि त्यांच्याशी गैरवर्तन करतो. अमेरिकेसाठी मोठी मोठी आणि उच्च दर्जाची कामं त्या लोकांनी केली आहेत जे स्थलांतर करून अमेरिकेत गेले होते. जरी मग ते युरोपमधून आले असतील किंवा लॅटिन अमेरिकेतून आले असतील किंवा भारत आणि चीनमधून आले असतील, तरीही त्यांनी अमेरिकेत मोठं योगदान दिलं आणि अमेरिकेला पुढे नेलं. अमेरिकेने त्यांना बोलावलं. अमेरिकेने असं म्हटलं की आम्ही तुमची चामडी बघणार नाही, तुमची जातपात बघणार नाही. आम्ही निष्पक्षपणे तुमची प्रतिभा आणि तुमची मेहनत पाहू. आणि जर तुमच्यात प्रतिभा आहे आणि तुम्ही मेहनत करायला तयार आहात तर या. आम्ही तुम्हाला सन्मान देऊ. तुमची काहीही राष्ट्रीयता असो, तुम्ही या. तुमच्या घरात जर मुलं असतील ना, तर हे खूप गरजेचं आहे की जे मेहनती आहेत, समजून घेणारे आहेत आणि ज्ञानाला आदर देतात, अशा मुलांना थोडंसं महत्त्व द्यायला शिका. गाढव आणि घोडा सगळ्यांना एकाच स्तराचं तोलू नका. आणि हे बोलून मी इतर मुलांचा अनादर किंवा अवहेलना करायला सांगत नाहीये. फरक दाखवा, पण त्या दुसऱ्या मुलाला हे सांगणंही तितकंच महत्त्वाचं आहे की बाळा, तो जास्त मेहनत करतो आणि तू करत नाहीस. हा फरक त्याला दाखवणं आवश्यक आहे जो मुलगा मागे आहे, जेणेकरून त्याच्या मनात हे मूल्य रुजेल की मेहनत आणि ज्ञान दोन्ही आवश्यक आहेत.
आणि आणखी एक गोष्ट समजून घ्या की जर या सर्व प्रवेश परीक्षा शेवटी तुमचे ज्ञानच तपासत असतील तर जो समाज ज्ञानाला महत्त्व देत नाही मग शॉर्टकट चालतील हे चालेल ते चालेल नक्कल आणि गैरव्यवहार चालेल असे लोकांना वाटू लागते जो समाज ज्ञानाचा आदर करत नाही त्याच समाजात अंधश्रद्धा वाढते आता लक्षात येत आहे का की भारतात इतकी अंधश्रद्धा आणि अंधभक्ती का आहे कारण आपण ज्ञानाला आदर देत नाही कारण असं नक्कीच होऊ शकतं की कॉलेजमधील टॉपरपेक्षा जास्त आदर तिथल्या स्थानिक आमदाराच्या नालायक मुलाला किंवा पुतण्याला मिळत असेल आणि देशभरातील अशा सर्व छोट्या मोठ्या कॉलेजमध्ये सर्रास हेच चालतं आमदार तर कशाला एखाद्या नगरसेवकाचाही भाऊ किंवा पुतण्या तिथं शिकत असेल तर त्याच्यासमोर कॉलेजचा संपूर्ण स्टाफ नम्र राहील आणि कॉलेजचा टॉपर असो की काहीही त्याला कुठलीच इज्जत मिळणार नाही अशा परिस्थितीत ना कोणती पिढी उभी राहते ना राष्ट्र उभे राहते एक निष्पक्ष योग्य आणि न्याय्य व्यवस्था तयार करणं खूप गरजेचं आहे भगवद्गीतेत म्हटलं आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन पण ही गोष्ट थोड्या परिपक्व मनांसाठी आहे ना जे फळाची चिंता करत नाहीत आपण विद्येची अशी व्याख्या केली आहे की विद्या विमुक्तये या विद्याचा म्हणजे विद्या ती आहे जी तुम्हाला मुक्त करते पण आपली ही कोणती विद्यालये आहेत जिथे जाऊन मुलं कॉपी करायला लबाडी करायला गैरव्यवहार करायला शॉर्टकट्स आणि ट्रिक्स शिकतात आणि त्याच्या मनात ही गोष्ट पक्की बसते की आयुष्यात पुढे फक्त चलाखी आणि चाटुकारितेने जाता येते ही कोणती विद्यालये आहेत मी पुन्हा एकदा माझ्या बालपणाकडे परत जाईन मी याबद्दल खूप खूप कृतज्ञ आहे की माझं मूल्यांकन नेहमी माझ्या पात्रतेवर झालं इतर कोणत्याही गोष्टीवर झालं नाही घरात सुद्धा आणि शाळा कॉलेजमध्येही घरातला मोठा मुलगा होतो म्हणून त्याने काहीच फरक पडत नाही मुलगा होतो मुलगी नाही यानेही काहीच फरक पडत नाही तुम्हाला महत्त्व तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ते कराल जे तुम्हाला करणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही ते केलं तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमचे मूल्य तुमच्याकडून हिरावून घेणार नाही मी पुन्हा सांगतोय ही गोष्ट माणसाला आतून खूप सुरक्षित आणि मजबूत बनवते तुम्हाला असं वाटायला लागतं की माझं नशीब माझ्या हातात आहे तुम्हाला जेव्हा कळतं की तुमच्यासोबत काहीही होऊ शकतं तुमची काहीही चूक नसतानाही तेव्हा तुम्ही खूप घाबरून जाता आणि तुम्ही खूप कपटी खूप धूर्त बनता तुम्हाला जेव्हा हे कळतं की तुम्ही कोणत्याही लायकीचे नसतानाही तुमच्या वडिलांनी वशिल्याने किंवा पैसे देऊन तुम्हाला एखाद्या मोठ्या पदावर बसवले आहे तेव्हा या दोन्ही परिस्थितीत तुम्ही आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त होता दरवर्षी अशा प्रकारची 1-2 मोठी आंदोलनं होताना दिसून येतात कधी 11वी-12वी वाले करत असतात तर कधी कुणी दुसरे करत असतात कधी पोस्ट ग्रॅज्युएट्स आंदोलनात दिसतात हे देशासाठी चांगलं लक्षण नाहीये यामुळे खूप घाबरलेले आणि खूपच कुटील तरुण निर्माण होतील तरुण याचा आशय नवीन पिढी असा आहे ज्यात मुलगा आणि मुलगी दोघेही येतात त्यांच्या मनात ज्ञानासाठी कोणताही आदर राहणार नाही ते म्हणतील की ज्ञानाने काही होत नाही तुम्ही ज्या लोकांना पाहता आणि जे म्हणतात की जास्त ज्ञान पाजळू नकोस ते हेच लोक आहेत ते म्हणतात की आम्ही मोठे मोठे ज्ञानी पाहिले आहेत पण ज्ञानाने काही होत नाही मग कशाने होतं वशिल्याने होतं चाटुकारिता केल्यानं होतं चमत्काराने होतं अंधश्रद्धेने होतं नेते सेठ किंवा बाबांचे तळवे चाटल्याने होतं ज्ञानाने काय होतंय आणि जर तुमचा समाज ज्ञानाच्या पायावर उभा नसेल तर विचार करा की तो कोणत्या पायावर उभा आहे अजून काही
यातून आणखी एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे जे लोक आज या चुकीच्या व्यवस्थेविरुद्ध आंदोलन करत आहेत ते स्वतःच अशा लोकांविरुद्ध आंदोलन करत आहेत जसे ते स्वतः व्हायचं स्वप्न पाहत आहेत. याचा अर्थ शेवटी त्यांनाही त्याच व्यवस्थेचा भाग व्हायचा आहे. आणि जे शिक्षक सुद्धा आंदोलन करत आहेत ते त्यांच्याच विरोधात आंदोलन करत आहेत ज्यांना त्यांनी शिकवून त्या सिस्टीममध्ये पाठवलं आहे. आपण सांगितलं ना, असं एक पिरामिड तयार होतो ज्याच्या टोकावर शोषण करणारे बसलेले असतात आणि खाली शोषित लोक असतात. आणि जेवढे शोषित आहेत त्यांचं स्वप्न फक्त इतकंच असतं की आपल्यालाही कधीतरी त्या शोषकांमध्ये सामील होता यावं. त्यांना हे कधीच वाटत नाही की ही सगळी व्यवस्थाच उद्ध्वस्त करून टाकावी. सगळ्यांना फक्त एवढंच हवं असतं की वरती जी मलाई मिळतीये तिचा थोडासा भाग आपल्यालाही मिळावा. गोष्ट लक्षात येत आहे का? तर हे नक्कीच घडतं की एकदा का तुम्ही तरुण लोकांना हे दाखवून दिलं की कोणतेही काम ना टॅलेंटमुळे होतं, ना मेरिटमुळे, ना मेहनतीमुळे, ना ज्ञानामुळे होतं, त्यानंतर तो फक्त याच प्रयत्नात असतो की कोणत्याही प्रकारे कुठेही जाऊन काहीही करून एक सुरक्षितता मिळावी. तुम्ही त्याला दाखवून दिलं की प्रामाणिकपणाने काहीच होत नाही, प्रामाणिक राहून काही फायदा नाही. तुम्ही एका तरुण विद्यार्थ्याला हे सिद्ध करून दाखवलं की प्रामाणिकपणा म्हणजे काहीच किंमत नसलेली गोष्ट आहे. मग आता जर तो पुढे जाऊन मोठा लाचखोर निघाला तर त्यात आश्चर्य कसले? कारण त्याला हे शिकवणारे तुम्हीच होतात ना की प्रामाणिकपणाची काहीही किंमत नाही. मग तो स्वतः लाचखोर होणारच पुढे. आणि जर तुम्ही त्याला प्रामाणिकपणाचे योग्य फळ आणि योग्य बक्षीस दिले असते तर तो लाचखोर बनला असता का? आता तुम्हाला आश्चर्य वाटतंय की देशात इतकी अंधश्रद्धा आणि इतकी लाचखोरी का आहे? तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेलात तर तुम्हाला कुठे ना कुठे ज्ञानाचा आणि श्रमाचा अपमान झाल्याचं दिसेल. याच गोष्टी आहेत ज्या या देशाला पुढे जाऊ देत नाहीत. आपण ज्ञानाचा खूप अपमान केला आहे आणि श्रमाचाही तितकाच अपमान केला आहे.